Hi my dear students, the next point is sorting. Okay, sorting. Okay, uh, sorting is actually useful, okay, to find a data in a short time within a less efforts, to save time and efforts. Okay, we use this. First we sort our data, then we search. Means before searching, if the data is in sorted order, then it is always beneficial. So what is the sorting? So sorting is a process of arranging the elements in ascending or in descending order, or if there are list of elements, then from that list of elements a collection of we can arrange that elements in some order. Okay, so or placing a list of elements from a collection in some kind of order, then we call them as a sorting. Okay, then sorting is nothing but, okay, it is a storage of data in some order. Okay, we are making their order, means we are storing that elements in some order. Okay, so and it is done, sorting can be done in either in ascending order or in descending order. Okay, and it makes, when we arrange a data in sorting order in a sequence, then it makes searching easier. ओके, बघा सॉर्टिंग म्हणजे काय. ओके, सॉर्टिंग म्हणजे ते एका क्रमानं लावणं. ओके, मग तो क्रम कुठलाही असेल, चढता क्रम असेल किंवा उतरता क्रम असेल. तर सॉर्टिंगचा उपयोग येतो. सॉर्टिंग कधी फायदेशीर ठरते, आपल्याला काहीतरी शोधायचं असेल आणि जर डेटा जर ऑर्डरमध्ये असेल, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, चढत्या किंवा उतरत्या क्रमानं असेल, तर आपल्याला शोधायला सोपं जातं. म्हणजे तुमची सॉर्टिंगमध्ये असेल तर शोधायला सोपं जातं. त्यामुळे खास करून शोधण्यापूर्वी तो डेटा सॉर्टिंगमध्ये लावणं हे खूप गरजेचं असतं. ते खूप आपल्याला बेनिफिशियल असतं. मग सॉर्टिंग म्हणजेच काय, जे अनसॉर्टेड आहे, म्हणजे जे क्रमानं लावलेलं नाही आहे, कसंही आहे, ते एका क्रमानं लावणं, ह्यालाच म्हणायचं काय, सॉर्टिंग. ओके, म्हणजेच जो डेटा अनसॉर्टेड आहे तो सॉर्टेड ऑर्डरमध्ये स्टोअर्ड करणं. कम्प्युटरच्या भाषेमध्ये जे अनसॉर्टेड ऑर्डरमध्ये स्टोअर्ड आहे ते सॉर्टेड ऑर्डरमध्ये क्रमानं स्टोअर करणं, ह्याला सॉर्टिंग असं म्हणतात. ओके, आणि सॉर्टिंग दोन प्रकारे होते, की एक असेंडिंग ऑर्डर किंवा एक डिसेंडिंग ऑर्डर. ओके, सो इट इज डन इन आयदर असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. चढता क्रम किंवा उतरत्या क्रमानं ते होते. ओके, आणि जी साहजिकच आपल्याला काय करते, माहिती शोधण्यासाठी आपल्याला खूप मदत करते. ओके, आता एक्झाम्पल इथं, फॉर एक्झाम्पल, ओके, मीन्स देर इज अन टेबल, okay, that contains employee number, employee name, salary, department name. Okay, so to finding employee, okay, whose ID is 116. Okay, if your data is in sorted order, then we can search that data in between 100 to 120. बघा, समजा एखादा टेबल आहे एम्प्लॉय नावाचा, ज्याच्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत, एम्प्लॉय नंबर, नेम, एम्प्लॉयचं सॅलरी, डिपार्टमेंट नेम, असे रेकॉर्ड्स आहेत. आणि तुम्हाला एका एम्प्लॉय जो आहे ज्याचा नंबर आहे 116. ओके, आणि त्याच्याविषयी तुम्हाला माहिती शोधायची आहे. ओके, माहिती शोधायची आहे, आणि तुमचा डेटा जर सॉर्टेड ऑर्डरमध्ये असेल तर साहजिकच तुम्ही 116 शोधताना पटकन कुठं जाणार आहे, 110च्या पुढं ते 120च्या मध्ये ते तुम्ही ओळखणार आहात. ओके, हाच त्याचा फायदा आहे सॉर्टिंगचा. ओके, नेक्स्ट आहे बघा, आता सॉर्टिंगमध्ये पण दोन अल्गोरिदम दोन प्रकार आहेत म्हणता येईल. ओके, ॲडॅप्टिव्ह आणि नॉन ॲडॅप्टिव्ह सॉर्टिंग. म्हणजे आपण जेव्हा सॉर्टिंग करतो तेव्हा ह्या दोन गोष्टींचा, ह्या अल्गोरिदमचा आपण उपयोग करतो, या दोन प्रकारांचा आपण फायदा घेतो. एक ॲडॅप्टिव्ह म्हणजे ते जुळवून घेतं. ओके, आणि नॉन ॲडॅप्टिव्ह म्हणजे जुळवून घेत नाही. ओके, तरी काय आहे बघा ॲडॅप्टिव्ह आणि नॉन ॲडॅप्टिव्ह. ओके, so in what happen in adaptive. Okay, in adaptive. Okay, so what happen in adaptive. Okay, here this is the example. Okay, okay, means what happen in adaptive. Okay, so in a adaptive sorting algorithm, okay, it takes the advantage of already sorted elements. Okay, it takes the advantage of already sorted elements. Okay,
that is means in the list it is in kind of sorted order. Okay, so that is while sorting, if source list has some elements that is already sorted, then adaptive algorithm will take these into account and will not try to reorder them. ॲडॅप्टिव्ह सॉर्टिंगमध्ये काय घडतं बघा, की समजा काही इलिमेंट्स जसं एक ॲज एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. समजा 21, 8, 12, 38, 21. ओके, बघा अशा प्रकारचे एलिमेंट्स आहेत जे अनसॉर्टेड आहेत. 21, 8, 12, 38, 21 असे एलिमेंट्स आहेत. ओके, तर इथं जेव्हा ॲडॅप्टिव्ह सॉर्टिंग होते तेव्हा ते काय करतं, ते जुळवून घेतं. म्हणजे काय, जर काही एलिमेंट्स ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहेत, समजा तुम्ही चढत्या क्रमाने लावणार आहे. ओके, चढत्या क्रमाने लावत असाल, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावत असाल जसं. ओके, तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर तुम्ही लावत असाल तर साहजिकच पहिला एलिमेंट आपण छोटा, नंतर त्याच्यापेक्षा मोठा असं ऑर्डर वाढत येतो. तर इथं बघितलं तर तुम्हाला एक दिसेल बघा, 8 आणि 12. आता 8 आणि 12 हे ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डरमध्येच आहेत, म्हणजे 8च्या पेक्षा मोठा 12 आहे. तर हे जे काय सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहेत ह्याचा ॲडव्हान्टेज घेणं, त्याच्याशी जुळवून घेतं, ते त्याच्याशी काय करतं, ते जुळवून घेतं. यालाच म्हणायचं ॲडॅप्टिव्ह अल्गोरिदम. म्हणजे जो अल्गोरिदम ऑलरेडी काही एलिमेंट्स आहेत जे सॉर्टिंग ऑर्डर, जे ऑर्डर तुम्ही लावताय त्याच्यानुसारच आहेत, तर त्याच्याशी ते जुळवून घेतं. याला म्हणायचं ॲडॅप्टिव्ह. आणि नॉन ॲडॅप्टिव्ह म्हणजे काय, तर ह्याचा ते काय फायदा घेत नाही. algorithm, okay, is one which does not take into account the elements which are already sorted, and they try to force every single elements to be ordered to confirm their sortedness. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये ते जुळवून घेत नाही, ते परत एकदा सुद्धा ट्राय करतात, चेक करण्याचा प्रयत्न करतं. ओके, की ते ऑर्डरमध्ये आहे का, हे स्वतः एकदा एफर्ट्स घेतं, एकदा त्यासाठी ते ट्राय करतं, एक पास घेतं त्याचा. ह्याला म्हणायचं नॉन ॲडॅप्टिव्ह. ह्याला काय म्हणायचं, नॉन ॲडॅप्टिव्ह. ओके, हे दोन अल्गोरिदम्स आपण सॉर्टिंगच्या मध्ये जेव्हा होतो तेव्हा ते फायदा घेऊ शकतो. आता परत आणखी काही गोष्टी आहेत बघा, स्टेबल अँड नॉन स्टेबल सॉर्टिंग. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं बघा, स्टेबल नॉन स्टेबल, इफ द सॉर्टिंग अल्गोरिदम्स आफ्टर सॉर्टिंग द कंटेंट डज नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ सिमिलर कंटेंट इन विच दे ॲपियर, देन इट इज कॉल्ड द स्टेबल सॉर्टिंग. आता बघा इथं स्टेबल सॉर्टिंगमध्ये काय घडतं की जेव्हा तुमच्याकडे इलेमेंट्स तुमच्याकडे मिळत आहेत, ओके, आणि तो काही अल्गोरिदम्स आहेत जे ते सॉर्ट करतात. बघा काही अल्गोरिदम्स आहेत, म्हणजे तुम्हाला समजा इन जनरल तुमच्यासमोर काही दिलेलं आहे, काही नंबर्स दिले आहेत आणि ते तुम्हाला सॉर्ट करा असं सांगण्यात आलं, तर तुम्ही कुठे एखादं टेक्निक वापरणार आणि ते तुम्ही सॉर्ट करणार. म्हणजे टेक्निक्समध्ये काय, ज्याच्यामध्ये तुम्ही असं करणार की एक एलिमेंट दुसऱ्याशी कम्पेअर करणार, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, चौथा पाचव्याशी, असं कम्पेअर करत तुम्ही सॉर्ट करू शकता. किंवा एक एलिमेंट तुम्हीच पहिल्यांदा ठरवणार, सगळ्यात छोटा एलिमेंट तुम्ही ठरवणार एक, आणि तोच प्रत्येकाशी कम्पेअर करणार. म्हणजे एखादा ठरवला एलिमेंट तो प्रत्येकाच्यापेक्षा छोटा एक ठरवणार, एक स्पेसिफिक एलिमेंट ठरवणं घेणार जो छोटा असेल, ओके, आणि तो सुरुवातीला ठेवणार. किंवा एक एलिमेंट जो सगळ्यात मोठा असेल तो घेणार, तो सगळ्यात शेवटी ठेवणार. ओके, म्हणजे अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, त्याला अल्गोरिदम्स म्हणतात. मग अशापैकी एखादं तुम्ही अल्गोरिदम घेणार. ओके, तर समजा तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा एखादा अल्गोरिदम कन्सिडर केलात, ओके, आणि ते कन्सिडर केल्यानंतर, ओके, त्याची जेव्हा तुम्ही ऑर्डर लावताय तेव्हा ऑर्डरमध्ये ज्या प्रकारे तो इलेमेंट आहे, म्हणजे तो सुरुवातीला आहे, तर त्याची ऑर्डर जर चेंज झाली नाही तर त्याला स्टेबल सॉर्टिंग असं म्हणतात. असे ॲक्च्युली काही अल्गोरिदम आहेत इथं, त्याला लाईक बबल सॉर्ट जे आपण बघणार आहोत. बबल सॉर्ट म्हणजे पुढं आपण पाहणार आहोत. बबल सॉर्ट ही एक टेक्निक आहे, म्हणजे प्रोग्रॅमिंगमध्ये वापरण्यात आलेला हा एक अल्गोरिदम आहे जो तुमचा डेटा सॉर्ट करतो. जसं इथं जर मी बबल सॉर्ट या ह्याच्यावरती वापरायचं म्हटलं, हा जो डेटा आहे या डेटावरती जर मी बबल सॉर्ट नावाची टेक्निक वापरायची म्हटली, बबल सॉर्ट याचा अर्थ जे पहिला आणि दुसरा एलिमेंटशी कम्पेअर करतं आणि या दोघांमध्ये ते सॉर्ट करतं, की सॉर्ट केल्यानंतर परत काय असेल त्याच्या प्रत्येक म्हणजे लगतच्या एलिमेंटशी ते कम्पेअर करत जातं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक एलिमेंटशी ते कम्पेअर करत जातं. ओके, म्हणजे कसं बघा, ओके, बबल सॉर्ट कसं 35 आणि 33मध्ये अगोदर ते कम्पेअर करतं. 35-33मध्ये समजा आपण इन्क्रीजिंग ऑर्डर लावतो आहे, तर 35-33मध्ये ओके सगळ्यात छोटा पहिल्यांदा येणार, त्यामुळे पहिल्यांदा काय येणार, इथं 33 येणार आणि इथं 35 येणार, बरोबर आहे का.
मग हे 35 इथे जे आलेलं आहे 35 आणि ते 42शी कम्पेअर करतं. 35 आणि 42मध्ये काय आहे, कुठला मोठा आहे, 42 मोठा आहे, त्यामुळे हाय तसंच राहणार. परत 42 आणि 10शी कम्पेअर होणार आहे. 42 10मध्ये छोटा कोणता आहे, 10 आहे, त्यामुळे 42 इथे येणार, 10 इथे येणार. मग परत इथलं 42 आणि हे 14, याच्यामध्ये मोठा कोणता आहे, 42 मोठा आहे, त्यामुळे 14 पुढे येणार, 42 इथे येणार. 42 आणि 19शी कम्पेअर करणार, 42 मोठं आहे त्यामुळे 19 पुढे जाणार, 42 इथं येणार. 42 आणि 26शी कम्पेअर करणार. ओके, 42 26मध्ये 26 मोठं छोटं असल्यामुळे 26 पुढे जाणार, 42 इथे येणार. ओके, परत 42 आणि 44मध्ये कम्पेअर करणार. 42 आणि 44मध्ये मोठं कोणतं आहे, 44, त्यामुळे 42 आहे तसं राहणार. 44 आता 44 आणि 26मध्ये कम्पेअर होणार. साहजिकच 26 छोटं असल्याने 26 पुढे जाणार, 44 इथे येणार. ओके, परत 44 आणि 31मध्ये कम्पेअर करणार. ओके, ह्याच्यामध्ये कम्पेअर केल्यानंतर साहजिकच 31 लहान असल्याने 31 पुढे जाणार, 44 इथे येणार. म्हणजे 44 हा तुमचा जो एलिमेंट आहे, म्हणजे एक सगळ्यात मोठा एलिमेंट्स काय झाला बघा, शेवटी पोचला. म्हणजे एक काही एलिमेंट असताना तो त्याच्या जागेवरती पोचला. ह्याला म्हणायचं बबल सॉर्ट. म्हणजे जे काही लगतची एलिमेंटशी ती कम्पेअर करत जाणं, लगतची प्रत्येक एलिमेंटशी कम्पेअर करत जाणं, आणि याच्यामुळे एक एलिमेंट तुम्ही एका प्रॉपर ठिकाणी पोचवताय, ह्याला म्हणायचं बबल सॉर्ट. लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही बबल सॉर्ट करताय तेव्हा इथं तुम्ही बघितलात तर हा स्टेबल आहे. स्टेबल का, तर इथं बघितलं तर तुम्ही, तर इथे मी दाखवलं आहे बघा, 26 हा एलिमेंट दोनदा आला आहे. तर 26 दोनदा आल्यामुळे ह्याची ऑर्डर बघितली तर हा 26 आणि हा 26 बघितला तर हा पहिल्यांदा 26 आला आणि हा नंतर 26 आला आहे. तर जेव्हा तुम्ही बबल सॉर्ट अप्लाय करताय तेव्हा हा 26 पुढंच येतो आणि हा 26 त्याच्या मागं राहतो. म्हणजे जो पहिला एलिमेंट आला आहे तो पुढंच राहतो, जो नंतर आला आहे तो त्याच्या मागंच राहतो. म्हणजे ही जी ऑर्डर आला आहे, पहिला आला आहे तो साहजिकच पुढं राहतो आणि दुसरा आला आहे तो काय होतो, त्याच्या नंतर येतो. ओके, तर म्हणजे पहिला तो पहिल्याकडे राहतो, नंतरचा नंतर राहतो त्याच्या. ही जी ऑर्डर आहे, क्रम त्याचा आलेला आहे, हा ऑर्डर आहे तसंच राहते त्याची. आणि म्हणून ह्या अल्गोरिदमला ह्या बबल सॉर्ट म्हणतो मी. म्हणजे असे काही अल्गोरिदम्स आहेत ते येतात स्टेबल सॉर्टिंगमध्ये येतात. ओके, आता आणखी एक प्रकार आहे नॉन स्टेबल. की आता नॉन स्टेबलमध्ये काय घडतं बघा, नॉन स्टेबलमध्ये ऑब्वियसली त्याची ऑर्डर काय होते, बदलते. ओके, so if the sorting algorithm, means there are some sorting algorithms like a selection sort is one kind of sorting algorithm. After sorting the content changes the sequence of similar content in which they are appear. म्हणजे इथे त्याची ऑर्डर असेल तर ती बदलते, त्याचा सिक्वेन्स बदलतो, क्रम बदलतो, ज्या क्रमाने आलेला आहे तो त्याचा क्रम बदलतो. जसं इथं जो क्रम ज्या क्रमाने आला आहे स्टेबल सॉर्टमध्ये, ज्या क्रमाने आला आहे तो क्रम राहतो त्याचा. म्हणजे सुरुवातीला आला असेल तर तो, आणि तसाच एक एलिमेंट नंतर आला असेल तर सुरुवातीचा एलिमेंट त्या क्रमाने तो राहतो, लक्षात ठेवा. पण इथं त्याचा अनस्टेबल सॉर्टिंगमध्ये त्याचा क्रम बदलतो. आता तुम्हाला आणखी एक सॉर्टिंगचा प्रकार सांगतो मग मी, सिलेक्शन सॉर्ट नावाचा. की या सिलेक्शन सॉर्टिंगमध्ये काय होतं बघा, आता तो अनस्टेबल सॉर्टिंगमध्ये येतो. सिलेक्शन सॉर्टिंगमध्ये काय येतं, तर जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे आता सिलेक्शन सॉर्टिंगमध्ये कशा प्रकारे सॉर्टिंग होतं, तर इथं काय होतं की सिलेक्शन सॉर्टिंगमध्ये पहिल्यांदा सिलेक्ट करण्यात येतो एक एलिमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा ही ऑर्डर आहे तुमची, ही एलिमेंट्स आहे, तर ह्यातला सगळ्यात निकजिंग ऑर्डरमध्ये आपण लावणार आहोत समजा, तर सगळ्यात छोटा एलिमेंट पहिल्यांदा सिलेक्ट करण्यात येतो. सिलेक्शनमध्ये पहिल्यांदा सिलेक्शन होतं आणि मग तो पहिल्यांदा सिलेक्ट करून तो प्रॉपर ऑर्डर लावण्यात येतो आणि मग पुढचा एलिमेंट घेण्यात येतो, त्याच्यापेक्षा पुढचा एलिमेंट. आता जर बघितलं आपण याच्यामध्ये तर सगळ्यात छोटा एलिमेंट किती, 10. हा पहिल्यांदा 10 त्याच्या पहिल्या ठिकाणी लावला जातो. त्याच्यानंतर कोणता आहे, 14 सिलेक्ट करण्यात येतो, नंतर तो त्याच्यानंतर लावण्यात येतो. म्हणजे 14 हा की पहिल्यांदा कम्पॅरिझन होतं. ओके, पहिल्यांदा सगळ्यात छोटा एलिमेंट सिलेक्ट होतो, करण्यात येतो आणि नंतर तो लावण्यात येतो. तसं 19. ओके, तशाच प्रकारे 26 इथे लावला, हा पहिला 26 लावला, परत पुढचा कोणता एलिमेंट 26. आता इथं लावताना काय होतं, इथं दोन्ही 26 पहिला आपण लावला आहे, दुसरा पण किती 26. तर हा आणि हा ह्याच्यामध्ये काय होतं, जो छोटा या दोघांमध्ये परत पहिल्यांदा आलं 26 आहे, नंतर परत 26 आला, जो 26 आला हा त्याच्या पुढे लावण्यात येतो, हा एलिमेंट त्याच्या पुढे लावण्यात येतो. म्हणजे ऑर्डर बदलते इथं. म्हणजे जो पहिल्यांदा आला होता त्याच्यापेक्षाही पुढं त्याच्यानंतर कोण मिळाला त्याच्या पुढे लावण्यात येतो. ओके, तर ही ऑर्डर बदलते, हा सिक्वेन्स बदलतो त्याचा. बघा म्हणून मी इथे दाखवले, ही लाईन बघा, ही लाईन इथं आली आणि हा एलिमेंट्स इथं आला आहे. म्हणजे हा ॲक्च्युलीचा सिक्वेन्स नंतरचा होता पण तो पुढे गेला आणि हा अगोदरचा नंतर आला. ओके,
आणि अशा प्रकारे जर कुठला एखादा सॉर्टिंग अल्गोरिदम करत असेल तर त्याला म्हणायचं अनस्टेबल सॉर्टिंग. ओके, याच प्रकारे आणखी काही टर्म्स आहेत, काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत दॅट ओके टेक इन टू कन्सिडरेशन when we discussed the sorting algorithms. In that first one, increasing order. So what happened in increasing order? So in increasing order, a sequence of values is said to be in a increasing order. Okay, means if there are values, okay, and that values are in increasing order, means if the successive elements is greater than the previous one. बघा, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये साहजिकच ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतात. म्हणजे जो काही इलिमेंट असेल त्याच्या पुढचा इलिमेंट हा अगोदरच्या इलिमेंटपेक्षा मोठा असतो, तेव्हा त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर असं म्हणतात. ओके, मीन्स एव्हरी नेक्स्ट इलिमेंट इज ग्रेटर दॅन द प्रिवियस वन. ओके, जसे इथे दिले बघा, 1पेक्षा 3 मोठं आहे, 3पेक्षा 4 मोठं आहे, त्याच्यापेक्षा 6, 8, 9 असे पुढं पुढं मोठं होत गेलेत. ओके, ह्याला म्हणायचं इन्क्रीजिंग ऑर्डर. Like that there is a decreasing order. Obviously decreasing order means what? Okay, decreasing order means what? Okay, decreasing order म्हणजे काय बघा. Okay, decreasing order means what? Obviously it is in decreasing order. म्हणजे पुढचा एलिमेंट हा अगोदरच्या एलिमेंटपेक्षा कमी छोटा असतो असंच दिसतं आपल्याला. सो इट इज कॉल्ड एज डिक्रीजिंग ऑर्डर. लाईक दिस 9, 8, 6, 4, 3, 1. सो इट इज इन डिक्रीजिंग ऑर्डर. ओके, नेक्स्ट वन बघा, नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर. आता हे सोपं होतं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग. आता नॉन इन्क्रीजिंग म्हणजे काय बघा. नॉन इन्क्रीजिंग म्हणजे काय बघा, अ व्हॅल्यूज इज सेड टू बी नॉन इन्क्रीजिंग इफ द सक्सेसिव्ह एलिमेंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू द प्रिवियस एलिमेंट इन द सिक्वेन्स. म्हणजे काय बघा, नॉन इन्क्रीजिंग म्हणजे काय तर सक्सेसिव्ह एलिमेंट्स म्हणजे पुढचा जो एलिमेंट आहे, समजा इथं 9 आहे, ओके, इथे काय आहे बघा 9 आहे. ओके, 9 आहे, 9च्या पुढचा एलिमेंट ओके हा 9 म्हणजे त्या एलिमेंट सोडा मागच्या एलिमेंट्स एवढा किंवा त्याच्यापेक्षा जेव्हा छोटा असतो तेव्हा त्याला म्हणायचं नॉन इन्क्रीजिंग. नॉन म्हणजे वाढत नाही, त्याच्या एवढाच किंवा त्याच्यापेक्षा कमी असं दिसतं आहे आपल्याला, तर त्याला नॉन इन्क्रीजिंग असं म्हणतात. ओके, means if the successive element is less than or equal to the previous element, okay, then such order is called as non-increasing order. जसं 9पेक्षा 8 हा छोटा आहे, तसंच 8पेक्षा 6 हा छोटा आहे, तसंच 6पेक्षा 3 हा छोटा आहे. ओके, 3पेक्षा 3 हा मोठा नाही आहे पण त्याच्या एवढाच आहे, लक्षात ठेवा, म्हणजे वाढलेला नाही आहे मागच्यापेक्षा, तर नॉन इन्क्रीजिंग असं म्हणतात. तसंच आहे नॉन डिक्रीजिंग. तसंच काय आहे नॉन डिक्रीजिंग. आता साहजिकच नॉन डिक्रीजिंग म्हणजे काय, ही जी ऑर्डर आहे म्हणजेच काय, सक्सेसिव्ह इलेमेंट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द प्रिवियस. ओके, डिक्रीजिंग म्हणजे कमी होत नाही, लक्षात ठेवा. ओके, जसं इथं वाढत नाही तसं इथं कमी होत नाही. ओके, तर 1 आणि 3मध्ये बघितलं तर 1पेक्षा 3 हा मोठा आहे, 3पेक्षा 3 हा मोठाही नाही आहे, सारखा आहे, म्हणजे कमी झालेला नाही मात्र. ओके, तसंच 6 वाढलेला आहे पण कमी झालेला नाही. ओके, ह्याला म्हणायचं नॉन डिक्रीजिंग ऑर्डर. ओके, तर काही अशा प्रकारचे हे टर्म्स आहेत जे सॉर्टिंग अल्गोरिदमच्या वेळा आपण कन्सिडर करतो. ओके, या प्रकारे आपण हा जो पॉईंट्स आहे तो अभ्यासला.